नमस्कार मंडळी, सुप्रभात. अशा रीतीने आमच्या शिमग्याचा आजचा दुसरा दिवस. सो आज पालखी आहे आमच्याकडे. आता आम्ही चाललो आहे पालखी आणायला. पाठीमागे पाहू शकता धुकं दिसतंय, म्हणजेच सकाळ आहे. आत्ताच रेडी झालो आहोत पालखी आणायला जायला. सो आता मांडावर जाऊ तिकडे पालखी आणायला आणि तिथून मग पालखी आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊ. आमच्याकडे थोडी लेट येईल, म्हणजे दुपारपर्यंत सुरुवात बाकीच्या घरांमध्ये होईल. चला तर आजची बघूया मग मजा मस्ती गंमत. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसेल बघितलं तर बघा, आणि हा पुढचा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया. चला तर निघूया. ही टोपी आहे बघा मंडळी, आम्ही कोकणकर, वारसा पूर्वजन पुण्याईचा, आपल्या कोकण संस्कृतीचा शिमगा उत्सव. ही टोपी आहे आमच्या बाळादादाची. डाव्या हाताने दिली. घाला घाला. धार बघ कुठं आहे त्याची. हो भारी मोठी आहे. हा ही मला तर ही वेगळी आहे माझीवाली. मी दुसऱ्याकडनं घेतलेली. हां हितेश नंतर आणलं मार्केटला जाऊन. ते तुझं घ्या. ये वटण्या तू काय खात ते. हो ना, लय प्रेम आहे मग तुझ्यावर. तू नाही येतेस, तू झोपून राहा. होय मोबाईल पहिलं कसा होईल. पण आज सुट्टी असेल ना. काढू चप्पल काढू लवकर लवकर चप्पल काढू दे. आज चप्पल अलाउड नाही. चला मागून काय पुढून या. जाऊ येते तुमचा येत आहे. जावय होय. विसरलो चप्पल काढायला. सवय बोलली. हा ओमो मंडळी, आम्ही मांडावर जाणार होतो. तर मांडावर जायच्या आधीच पालखी आलेली आहे बघा. आता आपली पब्लिक आपल्याला काय ऐकवणार आहे. तयार राहूया. आली आहे पालखी. आता काय खरं नाही आमचं बाबा. मंडळी, आता आजच्या दिवसाचं पहिलं घर आलेलं आहे बघा.
निर्भय माझी आई सावध माझी आई दोन भावांनी माझी आई राणीसाठी परमानवटी तुझी भरलेली आहे माझी आई मान्य करून घे त्यांच्या पूर्वजाचा पुरुषाचा चित्ता हे असलेला समजून देऊ ठेव पुरुषा सामील कर आपला आजार धुवून काढ पाणी चालू कर तिथं गुण पाडून दे कामा घडवून देणे बारामणी व्यवसायाची रखवाली समय सावकाश सावकाश लाडू मला होय पालखी आता बऱ्यापैकी जवळ आलेली आहे. सो आम्ही थोडं रेस्ट करायला घरी आलो. घरची काय तयारी चालली आहे कसं काय ते बघायला. त्यानंतर पालखी जोशांच्या इथून नंतर आमच्याकडे येईल. तर बघूया जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा. भाज्या असेल मुद्दा असेल पान तू पांढरी माझे वेगळं कर माझी धडकुडी मोकळी कर आणि चालू कर गुण पाडून दे देवला मान्य करू बराबर व्यवस्थाची नमस्कार मंडळी. तर आम्ही आता चाललो पालखी आणायला. आमचा लूक हा सदरा टोपी जी काय होती कालपासून तीच आणि पाठीमागचं प्रिंट तुम्हाला नंतर दिसेलच. सो कसा वाटला तो कमेंट करून सांगा. जोशाच्यातून पालखी वरती येते बघा मित्रांनो. जा आम्ही म्हणतो खाली जाऊ घराजवळ घ्यायला. चान्सच नाही भेटला घ्यायला खाली जायला. आम्हीच लेट झालो. आले फायनली पालखी आमच्या निरेवाडीत आली. चला मित्रांनो जरा पालखी घेऊया आपण. माझी आई तुझी वटी भरलेली आहे तू मान्य करून घे त्यांच्या पूर्वजाचा पुरुषाचा चित्ता न्याय असलेला समजून देऊ ठेव पुरुषा सामील कर घरातला आजार धुवून काढ पाणी चालू कर.
अगे बाई प्रिया बाई माझी आई राजे मतान पुरव भात करायची राठी मार्गी उभी कर जमेज कान पुरव कान राजी कर सळाजीनी 4 वर्षाची राठी मार्गी उभी कर बाबाजी माझ्या आई जवान माझ्या आई कार्य पोरग्यांच्या कार्याबद्दल बोललेलं होतं माझ्या आई नवस माझी आई राहिलेला कार्य काय जमले नाही कार्याच्या मार्गावर एखादा चोरा काहीतरी कारण मुद्दा ठेवलेला असेल बाराच्या जापान तू पांढरीन माझे वेगळं कर तुझा मुद्दा जिथल्या पोस्ता कर कार्याचा मालक मोकळा कर पोरग्यांची जमवून दे ठेवून दे पाडून दे वर्ष माझ्या नवस फेडून गेली बारामती वर्षाची रखवाली अगे बाई प्रिया बाई माझ्या आई राजे मतान पुरव राजू कुंकुमी भात करायची राठी मालकी उभी कर दादा जमेज कान पुरव कान राजी कर सळाजी 4 वर्षाची राठी मालकी उभी कर बाबाजी माझ्या आई चव्हाण लेकरांना हात पिढीचा नारायण व सवनाचा गोळा आई तुझ्या पुढे ठेवलेला आहे माझी आई मान्य करून घे वशिकाचा चित्ता न्याय असणारा समजू ठेव कामा लेकराची घडवून देणे बारामणी वर्षाची रखवाली बाई प्रिया बाई माझ्या आई राजे मतान पुरव कळीन झाली राजी कुंकुमी भात करायची राठी मालकी उभी कर हाताचा जमेज कान पुरव कान राजी कर तळाजी 4 वर्षाची राठी मालकी उभी कर बाबाजी माझ्या आई चव्हाण माझ्या आई जेवढं त्याचं पाहुणं असेल त्या पाहुण्याने चाले राठी प्रमाण माझ्या आई वटिया भरलेल्या असतील माझी आई मान्य करून घे 900 वटिया भरलेल्या असतील आई तू मान्य करून घे लेकरांचा नवस राहिलेला असतील आई आधी तू समजून ठेव पिढीच्या लेकरांनी नारळ पुरवले असतील माझी आई मान्य करून घे त्यांच्या पूर्वजांचा पुरुषांचा जेवढा न्याय असलेला समजून ठेव पूर्वज पुरुष सामील कर लेकरांचे आजार धुवून काढ औषध पाणी चालू कर जगून पाडून दे लेकरांनी कामा येवलेली ते कामा घडवून दे दिवसापासून बारामणी वर्षाची रखवाली
पहिले वर्ण वाटतं ना काय बोललास मला पुढे जा मित्रांनो पालखी बघा आमच्या इथे जुन्या घरामध्ये थांबली. दरवर्षी इथे खेळ वाटले जातात. यांची पालखी आहे. आता तुम्ही बैलात खेळाची कशी भानगड चालू होती ती. आमच्याकडे जास्त नाही, 2च झालेत आणि ते पालखी आहे.
जिल्हा जिल्हा चला जेवायचं ना परत. होय नाही जमला. कपडे बघून बनवायचे ब्लॉग. बदलायचे होते. कपडे घाल जा तेच आहे ते घाल जा. जा साडी घाल जा. घुमूच ना पप्पा नो द्या सुट्टे. गोलू साडी येत जा जा. देते बाबूकडे. ओंकार बाईचे सगळे सबस्क्रायबर. चेहरा तोंड हात ठेवून काय भेटणार आहे रे. हा तुझा ब्लॉग बघितला. हो का. कुठला बघितला. ते रोमटाचा. रोमटाचा. रोमटाला मी आलो होतो काय. गोलू इकडे बाकी अजून. साडी घालायला गेला. कपडे बदलायला गेला तू.
गोलूने मनावर घेतलं. कपडा कैसा आपको गोल बना रहे मतलब होय. चल काय एवढ्यात म्हातारे झाला देव गेली लांब. पैसे पाहिजे ना फटाफट. जवळ जवळ थांबा एवढे लांब लांब एक या खळ्यात एक त्या खळ्यात जवळ थांबा. हा चालू कर गोलू चालू कर चल. ए शिमग्याचा थाट न घे. शिमग्याचा थाट नाही पाहिलं. उडती घे. गोलू घे चांगलं उडतं घे घे. लवकर उडती गाणी. गोलू शायनिंग मारू नको आता. बघ ना, बोल. काय गोलू शायनिंग मारतो हा बाकी हा. लाख्या घे आकडतं ना. पाणी पितो आता आवाज जोरात फेकणार गोलू पाणी पियाला की. हे चला याच्यानंतर जांभळ्याकडे जा त्याच्यानंतर बामणाकडे खाली. ये चला देव गेला. तू येशील लवकर आता. चल नाचतील अशी घे बघूया. माझ्या जवळ आहे अजून अजून लांब नाचत नाचत लांब जातो पाठीमागे. घे ना. घे शिमग्याचा थाट नाही पाहिलं. घे 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 जेवढे होते तेवढं म्हण. मग दुसरं घे कोणतं. बघ मम्मीची फरमाईश आहे तिकडनं बोल म्हणून. हे बघ बोल. संपत तू बोल. नाही लाजली बघ काय आधार दिला ना. तू पण तू बोल ना. तुला नाही येत. येते येते बोल बोल भाऊ बोल बोल बोल. छोटा पप्पू. अर्धा तासाचं नको 2 मिनिटाचंच घे. तू बोल गोळ बोल चल. घे चल घे कोणता पण घे. घे घे चल. हा आलं आलं गळ्यापर्यंत आलं बोल चल बाहेर काढता. चल लवकर. हा होत झालं. एकच गाणं घेतलं प्रत्येक. हे रुद्र तू कोंबडा हरवला काय म्हणतो. कोंबडा हरवला बोल. हे दोघे म्हणतात कोंबडा हरवला. सकाळ झाला कोंबडा हरवतो ना हरवला म्हणायचं. तर मंडळी आता आमचा फोटो युट्यूबवर झालेला आहे. आता आम्ही निघतो पालखीकडे. संध्याकाळ झालेली आहे. थोड्या वेळाने जाऊ पालखीकडे. हे आमचे रमेश दादा पवार हे बऱ्याच दिवसांनी आले आहे शिमग्याला. माझे जाव आहे हे जावई हलकट तर याच्यामध्ये जावई कोण आणि सासरे कोण ओळखून ते दाखवा. आमच्या माझे सासरा जावई आहे. जास्त पिकलेला आहे. सासरे कमी पिकलेले आहे. सासरा बारीक आहे जावई मोठा आहे.
हे जे आपण पाहतो सजवलेलं, सो या ठिकाणी आपली पालखी नाचणार आहे. थोड्या वेळा तिथे भयानक अशी गर्दी जमेल बघा. अतिशय सुंदर आहे, सजावट केली आहे. थोड्या वेळात आपण इथे पालखीचा नाच पाहूया. अरे फुटणार ना. हॅलो हॅलो चला. लांब घे इकडे घे. हे सगळे जाळू नका कमी. सगळं सपोर्ट काय दिसतच नाही आता. सगळा धूळ काय दिसतंय काय.
अगे बाई बाई पूर्व माझी आई राज सत्ता पुरव सत्ता सर्व सत्ता राजी करून पाच खऱ्याचा आकार राजी कर विराजकांड पुरव खांड राजी कर स्थळानी 4 वशियाची राठी मालकी भरून घे बंडू सावंत 1001 रुपया तुझ्या पुढे त्यांना ठेवलेला आहे त्याचा कार्य करून 5 वर्षा झालेली आहे त्याची काय वाढत नाही आहे त्याच्या अवलादी पुरुषाकरा नष्ट मालकीचा भंगल्या वासाचा कारण मुदा काहीतरी गळी पडलेला असेल 12 पाचाच्या दापान जिकडचा मुदा तिकडे पोचता कर अवलादी पुरुष मोकळा कर अवलाद लेकराची वाढवून दे पैसे ठेवलेलं तुझ्या पुढ्यात मान्य करून घेणे 12 महिने आज वर्षां लेकरास मुलगा पोरग्यांचं आहे मुंबईला क्रिकेट खेळतात त्याच्यात काय यावर्षी काय त्यांना काय यश लागत नाही कुठल्या अगे बाई बाई प्रो माझी आई राज सत्ता पुरव सत्ता सर्व सत्ता राजी करून 5 खऱ्याचा आकार राजी कर जमेदर स्थळानी 4 वशियाची राठी मालकी भरून घे अखंड पहिले वाढ करी आपल्या क्रिकेटला खेळणारे जातात तिथं ठाव ठिकाणा काय लागत नाही कुणीतरी चोरान दुश्मनान काहीतरी बाजू ठेवलेली असेल 12 पाचाच्या जापान तू पूर्वी थळान वेगळ कर आपला नंबर लावून दे ठेवलेला मान्य करून घेणी 12 महिने उभ्या वर्षाची रखवाली जमेदर स्थळानी 4 वशियाची राठी मालकी भरून घे अखंड पहिले वाढ करी आई माझी आई तू वाडी मागून आलेली आहे नारळ नव सवर्णाचा गोळा वाढ कऱ्याने आम्ही लेकरांनी पुरवलेला आहे आम्ही जाप करतोय जाप माझी बाई ती पुरवून घे लेकरांच्या हातून चूक अपराध भय भ्रष्टकार झाला असं माझी आई तू गंगा जाळकर वाडी मुदेदाराचा मत वाडी मुदेदाराकडं तुझा मत तुझ्याकडं आई माझे येणारा नाश आणि तोटा बंद कर आषाढीच्या मध्ये दावा लावणे वाडीचा 12 महिने उभ्या वर्षाची रखवाली ह्याच्या पुढं देव कुणी घरात बसवायचा नाही खड्यातच देव बसला पाहिजे अरे बरोबर आहे हा हा मुद्दा काय आहे रिस्क घ्यायची होते कारण काय त्रास होतो पाळणा नेताना आणताना तर पुढच्या वर्षी हांतरून घालताना खड्यातच झाला पाहिजे तेवढं लक्षात ठेवा प्रसादीकरण घ्या रे मत तुझ्याकडं वाडी पुरुषाचा मत वाडी पुरुषाकडं काय लेकरांच्या हातून चूक अपराध भय भ्रष्टकार झालाच एवढा तू गंगा जाळकर अखंडवाडीचा मुंबई पासून कली कळवणीकडे बंद कर नैनासाडीच्या मुद्या डावाला उभ्या वर्षाची रखवाली कर
जातो पाय पडतो पाय पडतो कुठं तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दाबा.